स्वामी ओम. वास्तू भाग्यराज या चॅनलवर तुमचं सगळ्यांचं हार्दिक स्वागत. आज आपण बोलणार आहोत टी या अक्षराने ज्यांचं नाव सुरू होतं त्या व्यक्तींविषयी. तुमच्या नावाची सुरुवात जर टी या अक्षराने होत असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण यामध्ये आपण या व्हिडिओमध्ये तुमचं व्यक्तिमत्व, तुमचं करिअर, तुमचे नातेसंबंध, तुमचं आरोग्य आणि तुमच्यासाठी काही खास उपाय आहेत का याविषयी जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी वास्तू एक्सपर्ट भाग्यश्री ओरसे तुम्हा सर्वांचं तुमच्या आवडत्या ॲस्ट्रो वास्तू भाग्यराज या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करते. चॅनलला ज्यांनी सबस्क्राईब केलेलं आहे त्या सगळ्यांचे मनापासून धन्यवाद. आणि ज्यांनी अजून सबस्क्राईब केलेलं नाही आहे त्यांना नम्र विनंती की त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करावं. चला तर जाणून घेऊयात आपण टी या अक्षराने ज्यांचं नाव सुरू होतं त्यांचं व्यक्तिमत्व कसं असतं. संवेदनशील, भावूक आणि विश्वासू असतात. थोडे हट्टी असतात. नातेसंबंधामध्ये ते मनापासून जोडलेले असतात. कधी कधी थोडी जास्त अपेक्षा ठेवतात नात्याकडून. इतरांना मदत करण्यासाठी नेहमी तयार असतात. लोकांशी बोलताना गोड आणि नम्र वाटतात. समाजामध्ये चांगली प्रतिमा ठेवण्यासाठी हे सर्व तो प्रयत्न करत असतात आणि ह्यांची खूप इच्छा असते की समाजामध्ये ह्यांची प्रतिमा खूप चांगली राहावी आणि त्यासाठी सगळे ते प्रयत्नही करत असतात. जबाबदारी घेण्याची वृत्ती असल्यामुळे लोक यांच्याकडे विश्वासाने जातात. एखादी गोष्ट जर मनावर घेतली तर ती काही केल्या सोडत नाहीत पूर्ण केल्याशिवाय. कधी कधी अतिविचारामुळे यांच्यावर ताण येतो. मित्रमैत्रिणींचा गोतावळा खूप नसला तरी जे मित्र असतात ते मात्र खूप जवळचे आणि खास असतात. तर करिअरच्या बाबतीत सांगायचं झालं तर करिअरमध्ये यांना कला, अध्यात्म, संगीत किंवा मग लेखन आणि आध्यात्मिक क्षेत्रामध्ये अध्यापन या क्षेत्रामध्ये यांना खूप छान यश मिळू शकतं. व्यवस्थापन, मॅनेजमेंट किंवा मग कन्सल्टन्सी, मानसशास्त्र, समाजकार्य ही काही फील्ड आहे जिथे यांना छान यश मिळू शकतं. स्वतःचा स्वतंत्र व्यवसायही हे छान करू शकतात. मेहनतीने आणि योग्य संपर्काने यांना खूप मोठं यश मिळू शकतं. नातेसंबंधांच्या बाबतीत सांगायचं झालं तर नात्यामध्ये हे खूप प्रेमळ आणि प्रामाणिक असतात, निष्ठावान असतात. त्यांना नात्यामध्ये सुरक्षितता, स्थिरता आणि भावनिक आधार यांची त्यांच्या जोडीदाराकडून यांची अपेक्षा असते. जोडीदारावर संपूर्ण विश्वास ठेवतात आणि त्या बदल्यात त्यांना त्या जोडीदाराने ह्यांच्यावर विश्वास ठेवा अशी अपेक्षा असते. मात्र काही वेळेला काय होतं, कधी कधी हट्टीपणा किंवा मग जास्त अपेक्षा केल्यामुळे नात्यामध्ये तणाव निर्माण होऊ शकतो. कौटुंबिक परंपरा किंवा संस्कार किंवा मग धार्मिक गोष्टी जपण्याची यांना फार आवड असते आणि ते जपतातही. ते उलट काही वेळेला खूप अजून छान चांगल्या प्रकारे करून ते सगळ्या कौटुंबिक संस्कार जे असतात किंवा परंपरा ज्या आलेल्या असतात ते छान निभावतात. मित्र जास्त नसतात, आपण सुरुवातीलाच बोललो त्याप्रमाणे, पण जे असतात ते मात्र आयुष्यभर टिकणारे असे असतात. सामाजिक जीवनामध्ये हे नम्र, मदत करणारे आणि लोकांना जोडणारे असे असतात. तर आरोग्याच्या बाबतीत सांगायचं झालं तर आरोग्यदुखी, मायग्रेन, मानसिक तणाव किंवा मग पोटाशी संबंधित समस्या म्हणजे डायजेस्टिव्ह सिस्टीम खराब असणे किंवा मग रक्तदाब, BP, झोपेची समस्या, झोप न येणे किंवा थकवा येणे, कारण झोप नाही झाली की मग थकवा येतो. थंड पाणी किंवा थंड अन्न, शिळं अन्न खाल्लं तरी यांच्या त्यांचं आरोग्य पटकन बिघडतं. हे लोक काही वेळेला काय करतात, एक तर खूप जास्त खातात किंवा मग काही वेळेला भूक लागली तरी मग खाण्याचं टाळतात. त्यामुळे काय होतं, त्याचा डायरेक्ट दुष्परिणाम त्यांच्या डायजेस्टिव्ह सिस्टीमवरती होतो. छोट्या संवेदनशील असतात खूप, त्यामुळे छोट्या गोष्टींचा मनाला खूप त्रास करून घेतात किंवा मनाला लावून घेतात आणि मग त्यावेळेला काय करतात, ओव्हर थिंकिंगची प्रवृत्ती. या दोन्ही गोष्टींमुळे काय होतं, कधी कधी एन्झायटी, स्ट्रेस किंवा डिप्रेशन याही गोष्टींचा त्रास यांना होऊ शकतो. इम्युनिटी कमी असल्यामुळे सर्दी, खोकला किंवा वातावरण बदलल्यानंतर होणारे जे छोटे मोठे त्रास असतात त्याची समस्या यांना होऊ शकते. रात्री उशिरा झोपण्यामुळे अर्थातच त्याचेही दुष्परिणाम शरीरावर होतात आणि हे डोकेदुखी, मायग्रेन ह्या सगळ्या गोष्टी होण्यामागचं कारण हेच की रात्रीची झोप वेळेत न घेतल्याने मग या सगळ्या आजारांना यांना सामोरं जायला लागू शकतं. त्यामुळे एकतर रात्री लवकर झोपायचं आणि सकाळी लवकर उठायचं. तर यांच्यासाठी शुभ अंग सांगायचे झाले तर 2 आणि 7. शुभ रंग निळा, पांढरा आणि चंदेरी. शुभ दिवस सोमवार आणि गुरुवार आणि शुभ दिशा उत्तर. उपाय काय करायचे तर दर सोमवारी शिवलिंगावरती दुधाचा अभिषेक करायचा, दूध अर्पण करायचं. गुरुवारी कोणाला जर तुम्हाला पिवळं फळ दान करता आलं तर पिवळं फळ द्यायचं किंवा मग दत्त मंदिरात जाऊन तुम्ही तिथं पिवळ्या गोष्टींचा प्रसार वाटू शकता. पौर्णिमेच्या चंद्राचं दर्शन घ्यायचं
आणि ध्यान करणे, मंत्रजप करणे किंवा धार्मिक गोष्टी करून केल्याने तुम्हाला नक्कीच मनशांती मिळू शकते. घराची आणि ऑफिसची उत्तर ही दिशा नेहमी स्वच्छ आणि क्लटर फ्री ठेवायची. तिथे बसून तुम्ही काम केलं तर त्याचाही तुम्हाला खूप छान बेनिफिट मिळू शकतो. तर असा हा टी या अक्षराचा व्हिडिओ आवडला का तुम्हाला? आवडला असेल तर तो जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करा. माझ्यासाठी काही प्रश्न असतील किंवा सूचना असतील तर मला कमेंट करा. आपण लवकरच नवीन माहिती घेऊन नवीन व्हिडिओमध्ये भेटणार आहोत. तोपर्यंत धन्यवाद.